अगं, आपली बाग म्हणजे माझं आयुष्य आहे. प्रत्येक झाड हे माझं स्वप्न आहे. यंदा बाग बघा किती आपल्या आंब्यानी छान भरलेली आहे. देव करो आणि यंदा भरपूर पैसे मिळू दे आणि लवकर कर्ज फिटू दे. हो ग, देव करो आणि असंच घडू दे. बाबा मला नवीन सायकल घेणार ना? हो रे बाबा. आणि बाबा मला तुला काय ग घेऊ? बाबा मला छानसा एक फ्रॉक घ्या. हो ग बाय, तुला पण घेईन. अहो बागेमध्ये वांदरांचा आवाज येतोय वाटतं. अगं थांब थांब, मी जाऊन येतो. हे बागेत शिजले हे बघ. शो शो. अरे ए नामा, अरे असा झाडाखाली बसून काय करतोयस रे? अरे गणपा, बघ रे कशी वांद्रानी आंब्यांची वाट लावली नाही. अरे बाबा, या वांदराने पण माझ्या बागेची वाट लावले. कल्पाच्या कल्पानी येतात आणि बागेची वाट लावून जातात. त्या वांद्रांचं करायचं तरी काय? या संकटापासून कोण सोडवणार आपल्याला? सरकार पण आपल्याकडे लक्ष देत नाही. आपलं कसं होणार आता? सरकारी माणसं येतात, पाहणी काढतात आणि निघून जातात. त्याच्यावर काही उपायही करत नाही. गेल्या वर्षी माझ्याकडे सरकारी माणसं पाहणीला आले होते. अरे पाहणी करून गेल्यावर फक्त 300 रुपये दिले. काय एवढेच? या 300 रुपयात साधी खताची पिशवी पण नाहीयेत. या सर्वांनी आपल्या शेतकऱ्यांची थट्टा मांडलीये. अरे मग आपलं कसं होणार? त्या देवालाच ठाऊक र. या देवाला पण आपल्यावर दया येत नाही रे. अवकाळी पावसानं वाट लावले आणि या वांदराने तर पूर्ण नासधूस करून टाकले. आणि याच्यावरती सरकार पण काही लक्ष देत नाही. तर या आपल्यासारख्या शेतकऱ्यांनी करायचं तरी काय? अरे बाबा, दुसऱ्या राज्यात या वांदरांपासून आणि या जनावरांपासून उपाययोजना केल्या आहेत. तसं आपल्याकडे काही होऊ शकत नाही काय? त्या सरकारनं शेतकऱ्यांना संरक्षण दिलं आहे आणि वांदरांपासून आणि जनावरांपासून शेतीचं रक्षण केलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना एक नवीन जीवन दिलं आहे. अरे बाबा, गेल्या वर्षी पण नुकसान झालंय. मालकाचं कर्ज फेडायचं राहिलंय. माझी पण तीच परिस्थिती आहे. गेल्या वर्षीपासून बायका पोरांसाठी साधं काही नाही घेतलं. होय रे, यंदा पोरानं सायकल चाटा धरलाय आणि पोरीनं फ्रॉकचा. काय करायचं काहीच समजत नाही. आपण दिवसभर कितीही चर्चा केली तरी आपलं हे काही दुःख संपायचं नाही. चल रे, मी माझ्या बागेकडे जातो. अरे नाम्या, अरे नाम्या, अरे घरी आहेस की नाही? आलो मालक, आलो आलो. अरे तुला पैसे देऊन 2 वर्ष झाली, पैसे पण दिलेस नाही आणि व्याजही दिलेस नाही. गेल्या वर्षी बाग आलीच नव्हती. या वर्षी चांगली आलेली, पण वांद्रांनी सर्व वाट लावून टाकली. अरे ते काय मला माहिती नाही. एका आठवड्यात माझे पैसे टाक, नाहीतर बाग माझ्या नावावर कर. अहो सावकार, या वर्षी थोडी दया करा. 1 वर्ष वाढून दिलं तर बरं होईल. ते काय मला जमणार नाही. अहो सावकार, असं करू नका. याने माझा संसार उघड्यावर पडेल. हे बघ, तुझं काय ते तू बघून घे. मी काय सगळ्यांचा ठेका नाही घेतलेला. अहो सावकार, असं करू नका हो. शेवटी तुमच्या मी पाया पडतो. हे काय मला माहिती नाही. एका आठवड्यात पैसे टाक, नाहीतर बाग माझ्या नावावरती कर. अरे लेकरानो, मला माफ करा. आपली साथ इथपर्यंतच होती. अरे नामा, काय रे, काय झालं? अरे गणपत, आपल्या बागेची वांदरांनी वाट लावली आणि आपल्या पण आयुष्याची राख रांगोली केली. अरे नामा, अरे नामा, रडू नको. उठ उठ रे. कशाला रडतोस? नको रडू रे. अगं आई, आमच्या शाळेचं कसं होणार? अगं मुंबईला गेल्यानंतर बघू. तिकडे गेल्यानंतर मामा कुठेतरी शाळेत तुला टाकेल. आई, मुंबईला जायचं आपण? होय ग. रोहन, जा बाबांना बोलव ना, आपल्याला स्टँडवर जायचंय. हे चल, मी निघतोय रे. मला जायचंय मुंबईला. मुंबईला? तिकडे जाऊन बाबा करणार तरी काय? अरे मेवण्याला तिकडे काम बघायला सांगितलंय आणि भाड्यात खोली पण बघायला सांगितले. ओ बाबा, ओ बाबा, आई बोलवते, स्टॉप वर जायला उशीर होतोय. रोहन, तू चल पुढे, मी येतो. अरे नाम्या, अरे आपली आता भेट कधी होणार र? येईन गणपतीला आणि शिमग्याला, बाकीच्या चाकरमान्यांसारखं. अहो ती बघा गणपत भाऊंची टमटम येते, त्यानेच जाऊया. अरे गणप्या, जरा आम्हाला स्टँडवर सोडतोयस का? चल सोडतो.
नमस्कार. या व्हिडिओमार्फत होणारी वृक्षतोड व त्यामुळे होणारा वानरांचा त्रास हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तरी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आंबा हा गोड असतो, मात्र शेतकऱ्याचं आयुष्य हे कडू असतं. धन्यवाद. धन्यवाद.